नमस्कार सर्वांना, मी जयश्री पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोथिंबीर वडी करण्यासाठी सर्वात अगोदर कोथिंबीरची पेंडी स्वच्छ निवडून धुवून घेते. आता कोथिंबीर सुकण्यासाठी स्वच्छ अशा कापडावरती कोथिंबीर पसरून घेते. कोथिंबीर अशी बारीक चिरून घेते सगळ्यात. कोथिंबीर आता मी बारीक चिरून घेतली. त्यासाठी आता वाटण तयार करते. थोडंसं आलं घेतलंय, 2 गड्डे लसूण सोलून घेतलाय आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या. आता मोठं मोठं वाटण करून घेते. थोडेसे जिरे टाकते यामध्ये आणि मोठं असं वाटण करून घेते. आता मी सगळी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता सगळं वाटण करून घेतलंय. आलं, लसूण आणि जिरं असं हे मोठं वाटण करून घेतलंय. टाकून घेते. आता हळद टाकते थोडीशी. थोडंसं तीळ टाकून घेते. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेऊया. सगळं मिश्रण आता एकत्र करून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकताय. मी नाही टाकलं, मी हिरव्या मिरच्या थोड्या जास्त टाकल्या होत्या. आता हे डाळीचं पीठ आहे, टाकून घेते. थोडंसं लागेल तसं तांदळाचं पीठ आहे, टाकून घेते. लागेल तसं लागेलच टाकायचं. पाणी लागेल तसं ओतायचं. कोथिंबीरचं पाणी सुटतंय ना आमचं. या धुतलेली असते, ओला असते कोथिंबीर. पाणी लागलं तर उगाच थोडं 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 ओतायचं. चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा. घट्ट झाला गोळा, थोडंसं पाणी टाकून घेते. सगळीकडे असं तेल लावून घेते. सगळीकडे असं तेल लावून घेते चांगलं चांगलं. असा गोळाही तिंबून घेतला मी. आता ह्यो तर आपल्याला या चाळणीमध्ये जसं पाहिजे तसा पातळ करून घ्यायचा. आपल्याला जसं पाहिजे तसा एकसारखं असं थापवून घ्यायचा. पाणी गरम करायला ठेवले. आता ह्या सगळ्या मिश्रणावरती तीळ टाकून घेते मी. आता तीळ टाकल्यावर वडी खूप छान लागते. पाण्याला आदन आले. आता पुढे चांगलं 15-20 मिनिटं उकडून घेऊया. याला ताट पालथं घालते आणि बारीक गॅसवरती चांगलं 20 मिनिटं चांगलं वाफळून घ्यायचं.
उकडलं का बघते आता. कोथिंबीर वडी आपली चांगली उकडली आता. हे बघा, जरा थोडा गार करून घ्यायच्या. मग आपल्याला पाहिजे तसं चौकोनी त्रिकोणी कापून तळून घ्यायच्या. थंड झालंय थोडंसं आता. असे छोटे 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 तुकडे करून घेते सगळ्यांचे चौकोनी. बघा आपली वडी कशी छान झाली आहे. तेल ठेवले तापाला. गरम झाले चांगला आता. आता आपण कोथिंबीर वडी तळून घेऊया. छान अशा खरपूस तळून घेते. सगळ्या कोथिंबीर वड्या झाल्या तळून माझ्या आता. बघा छान झाल्यात कशा कुरकुरीत, अगदी कुरकुरीत आणि छान झाल्यात. छान आतून पण तळलंय. कुरकुरीत कोथिंबीर वडी झाली तयार. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.